हाय हॅलो नमस्कार, कशा आहे मंडळी? मजेत ना? चला तर मग आज आपण पाहूया शेगाव स्टाईल कचोरी. कचोरीला लागणारे साहित्य धने, शोभ, जिरं हे सर्व एकत्रित करून भाजून घ्यायचं. हे याला गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत भाजत राहायचं. धन्यांचा घरभर सुगंध येईल असं चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत भाजायचं. शेगावची कचोरी ऑलमोस्ट खूप जणांना आवडते. एकदा ट्राय करून पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ पुढे पाहूया. चला तर मग आपण कचोरीला लागणारं वाटण वाटून घेऊया. अद्रक, 10-15 हिरवी मिरची आणि थोडासा लसूण घ्यायचा आणि फाईन पेस्ट करून घ्यायची. आणि ते झालं नंतर आपण जिरं, शोभ हे भाजलेलं होतं यांची पण अशी दरदरी, जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही अशी पेस्ट करून घ्यायची. मग चला तर मसाला बनवण्या अगोदर आपण मैदा भिजवून घेऊया. मैदा भिजवण्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. त्यामध्ये तेल थोडं गरम करून टाकलेलं आहे आणि हाताने पूर्ण मिक्स केलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी वाटण वाटून घेतलं आहे. आणि आपल्याला 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे. मग कढई तापवायला ठेवली, त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं ॲड करायचं. जिरं पण चांगलं तडतडू द्यायचं. मग त्यामध्ये हे आपण वाटलेलं वाटण टाकायचं. वाटण पण छान चांगलं तेलामध्ये मंद आचेवर होऊ द्यायचं. वाटणाला सुद्धा चांगला गोल्डन कलर आल्यानंतर समजायचं की आपलं वाटण रेडी आहे. मग त्यामध्ये थोडं तिखट टाकून घ्यायचं. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही तिखट फिकट तुम्हाला जसं वाटलं तसं करू शकता. आणि आपण जे जिरं, शोभ आणि ते वाटून घेतलं होतं ते टाकायचं. अशा प्रकारे मसाला झाल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं त्यामध्ये पाणी ॲड करायचं. अशा प्रकारे मसाला झाल्यानंतर त्याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट मंद आचेवर होऊ द्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपला मसाला रेडी आहे. चला तर मग मी तुम्हाला कचोरी बनवून दाखवते. हे बघा, मी कचोरी कशी भरली आहे. तर पहिले मैद्याचा गोळा घेऊन लाटून घ्यायचा. त्यामध्ये सारण भरायचं जे कचोरीचं आपण बनवलेलं आहे ते. जास्तही नाही भरायचं, जास्त भरलं तर कचोरी तुटण्याची शक्यता असते. हे बघा, अशा प्रकारे त्याला चारी बाजूनी घट्ट दाबून घ्यायचं जेणेकरून आपली कचोरी फुटणार नाही. अशा प्रकारे दाबून घ्यायचं. हातावर असं प्रेस करायचं जेणेकरून आपली कचोरी फुटणार नाही. आणि असं अलगद हाताने त्याला लाटून घ्यायचं. आणि तेल मीडियम टू लो ठेवायचं. जास्त तापलेलं तेलही नको आणि जास्त थंडही नको. हे बघा कशा प्रकारे तेल तापलेलं आहे. तर चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत कचोरीला तेलामध्ये तळायचं. हे बघा, अशा प्रकारे आपली शेगाव स्टाईल कचोरी रेडी आहे. तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.